हॅलो नमस्कार. तर आज मी आले आहे मुरुडच्या जंजिरा किल्ल्यावरती. सो ब्लॉग पूर्ण पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हाय हॅलो नमस्कार आणि पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. जसं की लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही पाहिले, आज आम्ही आलो आहोत कोकणामध्ये आणि हा आमचा फर्स्ट डे आहे कोकणातला, जिथे की आता रात्र झालेली आहे आणि समुद्रावरती आम्ही मस्त खूप छान एन्जॉय करून थकून वगैरे आम्ही ते रूम राहण्यासाठी आलेलो आहोत. सो इथे रूम केलेले आहेत. हा आहे रिसॉर्ट आणि खूप सुंदर ठिकाण होतं, खूप मस्त होतं, जिथे की फार वेळ आम्ही नाही थांबलो, फक्त नाईटला थांबलो आणि अर्ली मॉर्निंगला आम्हाला इथून निघायला लागलो. सो रूम टूर मला तुम्हाला देता नाही आला, बट खरंच खूप सुंदर होतं ठिकाण. आणि जर तुम्हाला कधी जर काशीद बीचच्या तिथे लोकेशन हवं असेल, रूम वगैरे करायचे असेल, इथे रिसॉर्ट पण आहे, तर विला पण तुम्ही बुक करू शकता. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ॲड्रेस आणि डिटेल्स हवे असतील तर. सो हा आहे तो विला जिथे आम्ही थांबलो होतो आणि लगेच सकाळी अर्ली मॉर्निंगला आम्ही ब्रेकफास्ट करायला या हॉटेलमध्ये आलेलो आहोत. हाय, गुड मॉर्निंग काव्या. गुड मॉर्निंग महेश दादा. हा, गुड मॉर्निंग चंचल. दुर्गा. हाय गाइस. हाय. इथे मस्त झणझणीत अशी मिसळ आम्ही खाऊन घेतली. पोट भरून आम्ही सगळ्यांनी नाश्ते केले, कारण पुढे पूर्ण दिवसभर आम्हाला फिरायचं होतं. आणि लगेचच नाश्ते वगैरे उरकून आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला. ते म्हणजे आहे मुरुडचा जंजिरा किल्ला. सो इथे आम्ही आत्ता जस्ट लोकेशनच्या अगोदर काव्या आणि काव्याची आत्तू मस्त तिथल्या लोकेशनचा एन्जॉय घेत होते. आणि तुम्ही समुद्र किनारपट्टीच्या अगोदर जसं की खडक वगैरे असतात, तिथे पुरेपूर त्या गोष्टीचा आपण आनंद घ्यायचा. इथे पण परत मी गाडीतनं उतरली आणि खाली फोटोशूट करायला थांबलो होतो आम्ही. सो हे प्लेस सिरियसली मनातून सांगते की कोकण हे कोकणच आहे. कोकणाचं सुंदर सौंदर्य किंवा तिथलं जे निसर्गरम्य वातावरण आहे तुम्हाला नक्कीच आवडेल. जे कोणी कोकणामध्ये गेलेले नाही आहेत किंवा कुठलेच भेट बघितली नाही त्यांनी आवर्जून भेट द्या. आयुष्यामध्ये ह्याच गोष्टी आपण पुढे घेऊन जातो, कारण आठवणीमध्ये सगळ्या गोष्टी राहतात खरं तर. सो खूप सुंदर असं ठिकाण आहे आणि इथे पण आम्ही भरपूर फोटोशूट केला आणि त्यानंतर आम्ही परत पुढे गेलो. इथे जस्ट आत्ता आम्ही गाडी पार्क करून आत्ता निघालो आहोत तिकीट काढण्यासाठी. जाताना तुम्हाला इथे बरेचसे शॉप्स वगैरे म्हणजे स्टॉल्स वगैरे आहेत, कॅप घेऊ शकता किंवा गॉगल्स आणि कोल्ड्रिंक्स वगैरे. लाईन पाहिली तर ओ माय गॉड खूप मोठी लाईन होती. जसं की सुट्ट्या चालू आहेत, सो त्यामुळे इथे भरपूर लाईन होती. तर इथे विचार केला की अगोदर कॅप वगैरे घेऊन, कारण भरपूर ऊन होतं आणि उन्हातच जायचं होतं आपल्याला. त्यामुळे आम्ही इथे आलो शॉपिंगसाठी, म्हणजेच फक्त कॅप वगैरे घ्यायच्या होत्या. आणि इथे लगेच आम्ही कोल्ड्रिंक पण, म्हणजे कोल्ड्रिंकमध्ये थंड काहीतरी घ्यावा म्हणून आईसचा गोळा घेतला आम्ही मस्तपैकी.
त्यानंतर फायनली आम्हाला ही बोट मिळालेली आहे, ज्यामध्ये बसून आम्ही निघालो आहोत मुरुड जंजिरा फोर्ट पाहण्यासाठी. समुद्रामध्ये आहे, त्याच्या सगळ्या दिशेने फक्त समुद्र आहे. समुद्रामध्ये तो किल्ला बांधलेला गेलेला होता. सो तो किल्ला पाहण्यासाठी आम्ही आता जात आहोत आणि जात असताना आपल्याला 2 बोट चेंज करायला लागतात. ही एक मोठी बोट आहे ज्यामध्ये आत्ता मी बसलेली आहे आणि त्यानंतर मुरुडच्या त्या किल्ल्याच्या जवळ गेल्यानंतर एक छोटी बोट असते, ती पण तुम्हाला दिसेल. तर त्या बोटमध्ये उतरून त्या बोटमध्ये जावं लागतं आणि ती बोट जाते डायरेक्टली किल्ल्याच्या जवळ आणि मग आपल्याला तिथून किल्ल्यामध्ये जायला लागतं. सो इथून तुम्ही नजारा पाहू शकता की किती सुंदर असं समुद्रातून जाताना फील येतो. एकदम मस्त हा किल्ला पाहताना. सिरियसली पूर्ण बाजूंनी फक्त समुद्रातलं पाणी आहे. समुद्रामध्ये तो उभा केलेला किल्ला आहे. तर फायनली आम्ही किल्ल्याच्या जवळ पोहोचलो, पण इथून पण तिथे किल्ल्याच्या जवळ जायला तुम्हाला एक छोटी बोट आहे, जी आता ही आम्ही जिथे बसलो आहे ही छोटी बोट आहे, ती किल्ल्यापर्यंत जाते. अशा 5 ते 6 बोट ऑलरेडी वेटिंगमध्ये तिथे थांबलेल्या होत्या. इथून तुम्ही पाहू शकता की किती छोट्या छोट्या बोट्स तिथे वेटिंगनी लाईनशी थांबलेल्या होत्या आणि आम्हालाही जवळपास 5वा नंबर होता तो. त्या थोड्या कडक उन्हामध्ये आम्ही थांबलेलो होतो. खूप क्राऊड होता, भयंकर, तुम्ही पाहू शकता. बट तरीही आम्ही पेशन्स ठेवले आणि नंतर मग आतमध्ये गेलो आणि जाताना थोडंसं घाई गर्दी वगैरे होती समजा. हा आहे मेन डोअर एंट्रन्स. ह्या किल्ल्याला फक्त एकच दार आहे समोरच्या साईडचं, ते समोर गेल्याशिवाय दार दिसत नाही. याची बरीचशी हिस्ट्री आहे, जो तुम्ही एक वेगळा ब्लॉग टाकणार आहे तिथे पूर्ण ह्या किल्ल्याची हिस्ट्री आहे, तर तोही ब्लॉग तुम्ही नक्की पहा. हा आहे मेन एंट्रन्स आणि हा आहे किल्ल्याचा दरवाजा. पाहू शकता जाताना सुद्धा एवढी गर्दी आहे आणि येतानाही तेवढीच प्रचंड गर्दी आहे पाहण्यासाठी पर्यटकांची. वेल एन्जॉय करायला आपण आलेलो आहोत. सो ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष नाही द्यायचं आहे. सो आतमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला हा किल्ल्याच्या समोरच्या एकदम फ्रंट साईडला थोडीशी हिस्ट्री म्हणजेच बोर्ड लावलेला आहे. किल्ल्याची थोडीफार माहिती पण दिलेली आहे त्या बोर्डवरती, ती तुम्ही रीड करू शकता. आणि पूर्ण किल्ला खूप सुंदर आहे, विस्तारलेला आहे. जवळपास 22 किलोमीटरपर्यंत हा किलोमीटरचा एरिया आहे हा पूर्ण कवर केलेला. सो ब्लॉग पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल.
आम्ही कार फेरी बोटमध्ये आणि हा पण माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे ॲक्च्युली. सो इथून आता आम्ही जात आहोत आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला. तर आम्ही कुठे जात आहोत, कुठे थांबलो आहोत हे पाहण्यासाठी तुम्हाला नेक्स्ट व्लॉग नक्की बघावा लागेल. आणि सो हा होता आजचा व्लॉग. आय होप तुम्हाला व्लॉग आवडेल, इन्फॉर्मेशन पण. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज डू सबस्क्राईब, लाईक करायला विसरू नका. परत भेटूयात एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.